अमरावतीत वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करीत 3 चोरीच्या गुन्ह्याचा अखेर पर्दाफाश केला आहे. महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हजारो रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी शैलेश जोग यांच्या तक्रारीनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि राजापेठ डीबी पोलीस पथकाने महिलेसह 4 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत नसीन शहा, रमेश भोसले, मूलचंद सुलचंद पवार आणि नेहरू मैदान परिसरातील 2 महिलांना अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून एमरॉन बॅटरी, इलेक्ट्रिक वायर, लोखंडी पाईप, गॅस सिलेंडर आणि इतर चोरीचा माल जप्त करण्यात आला. एकूण 35,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे शहरातील खुल्या जागेत राहुट्या बनवून शहरात काही टोळ्या रात्रीच्या वेळी घरांना टार्गेट करीत असल्याची माहिती समोर आली आहे. राजकमल चौक आणि श्याम चौक या परिसरात आधीही अशाच चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पोलिसांनी अशा टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात मनीष करपे आणि डीबी पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत राजापेठ पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता कायम आहे.